देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे, नामस्मरण घडो संत समागम, वावोगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुख्य राम नाम हाची माझा नेम सिद्धीने ये, नामस्मरण घडो संत समागम, वावोगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही देवा, अनेक मागणे नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवीस वेद झाले, तुझ्या शब्द सुमनातून सायोजनाता, तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धावण्या झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता, अज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुक या देवा, यावरी न करावा अव्हेर, मस्तक हे पायावरी संताच्या, आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये, जिजाऊ कुमार
देवा माझे मन लाग तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग खऱ्या अर्थाने जे शांतही आहेत, जे संतही आहेत आणि जे श्रीमंतही आहेत असे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि देवाकडे पसायदान मागणारा अभंग विठाला विठाला। खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनात एक नेहमी संकल्प असतो की संत कधी मागत नाहीत। तुमच्या आमच्या मनात ठरवलंय की संत कधी मागत नसतात। तरी महाराज तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही प्रत्येक कीर्तनात ज्या ज्या वेळेस आम्ही सप्ताह पाहतो 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 9 दिवसाचा असू द्या, 12 दिवसाचा असू द्या किंवा 11 दिवसाचा असू द्या, महाराज सांगता ही मागण्याच्या अभंगाने होत असते। म्हणजे संध्याकाळच्या कीर्तनाची सकाळी उद्या होणार आहे काल्याचं, पण इथून पुढे संध्याकाळचं कीर्तन संपलं। उद्या कोणतं होणार? सकाळचं काल्याचं कीर्तन होणार। महाराज आम्ही दरवेळेस ऐकतोय संत कधी मागत नसतात, तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेस मागणीचा अभंग घेता, असं का नेमकं? पण बघा बरं का, तुमचं आमचं मागणं वेगळं आहे आणि संतांचं मागणं वेगळं आहे। संत जेव्हा जेव्हा मागतात तेव्हा फक्त जगाच्या कल्याणासाठीच मागत असतात, म्हणून संतांची मागणी ही जगाच्या उपयोगी, म्हणून ते मागितलं जातं तरी ते कोणासाठी? जगासाठी। तुम्ही आम्ही मागतो ती भीक असते आणि संत मागतात ते पसायदान असतं, कारण ते कोणासाठी? जगाच्या कल्याणासाठी। मग महाराज तुम्ही अभंग निवडला एकनाथ बाबांचा, या महाराज या अभंगामध्ये एकनाथ बाबा देवाकडे काय मागतात प्रामुख्याने पाहूयात। या अभंगामध्ये एकाच अभंगामध्ये नाथ महाराज देवाकडे 8 प्रकारच्या मागण्या करतात। महाराज तुम्ही तर सांगता देव संत मागत नाहीत आणि एकाच अभंगात 8 प्रकारच्या मागण्या, कसं शक्य आहे? ऐकून जा, या एकाच अभंगात नाथ बाबा देवाकडे 8 प्रकारच्या मागण्या करतात। अभंगाचं पहिलं चरण घ्या, देवा माझे मन लागो तुझे चरणी। पहिली मागणी, देवा माझे मन काय होऊ दे? तुझ्या चरणावरती लागू दे। पहिली मागणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी। अजून काय पाहिजेत नाथ बाबा? नाथ बाबा त्याच अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात मागतात, संसार व्यसनी पडो निधी। अजून काय पाहिजेत नाथ बाबा? नाथ बाबा अभंगाचं दुसरं चरण लिहितात, नामस्मरण घडो। तिसरी मागणी आणि संत समागम ही चौथी मागणी। नामस्मरण घडो, संत समागम, वावगाची भ्रम नको देवा। नाथ बाबा अजून काय पाहिजेत? नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात मागतात, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई। आणि शेवटी भगवंत म्हणतात नाथ बाबा बस का अजून काही द्यायचं? नाथ बाबा म्हणतात देवा अजून जास्त काही मागणी नाही। शेवटची 8वी मागणी सांगतात, अनेक मागणी नाही नाही देवा, फक्त काय कर एका जनार्दनी सेवा दृढ देई। अशा एकूण 8 प्रकारच्या मागण्या एकाच अभंगामध्ये नाथ बाबा देवाकडे मागतात। पण ऐका कोणासाठी मागतात? तर जगासाठी मागतात। विठाला विठाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला श्री संत नामदेव बाबा येनोरा यांच्या पुण्यतिथीनिमित्त खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण अतिशय भव्य दिव्य सप्ताह आहे। 38 वर्ष झाला आपल्या सप्ताहाला। माझं वय सुद्धा तेवढं नाही, म्हणजे माझ्या वयाच्या आधी 8 वर्षाचा सप्ताह आहे, म्हणजे माझं वय 30 आहे। माझ्या आधीचा सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मला कीर्तन करण्याचं जागराचं मिळतं हे मी माझं भाग्य समजतो। आणि एवढे सगळे माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अनुभवानं सगळी श्रेष्ठ मंडळी आहेत।
खऱ्या अर्थानं आजचं माझं सौजन्य ज्यांनी घेतलं आहे, माझं यजमानपद ज्यांच्याकडे आहे असे अर्जुनजी बाबूराव दवंडे. इथं आल्यानंतर मला कळालं आमचे पाहुणेत. खऱ्या अर्थानं अर्जुनजी बाबूराव दवंडे आणि श्री बाबासाहेब मुंजाजी सोनगुडे या खऱ्या अर्थानं उदार दात्यांनी, आणि मला वाटतं 10 वर्ष झालं यांच्याकडे जागराची सेवा आहे. यजमानपद जागराचं यांच्याकडेच आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं अशा दात्यांची आज गरज आहे. कारण की सप्ताह म्हटलं की खर्च असतो, प्रत्येकजण बोलवायचा, एवढ्या लांबून महाराज लोक बोलवायचे, गायक वादक, एवढा मोठा खर्च करायचं हे सोपं नाही. माणसाला 1 रुपया द्यायचं म्हटलं तर जीवाव येतं. इथं 10-10, 15-15, 20-20 हजार रुपयाचे एक महाराज बोलवायचे, त्यांचं यजमानपद घेणं एवढं सोपं नाही. खऱ्या अर्थानं आजची कीर्तन सेवा माझ्याकडे जागराची कीर्तन सेवा आहे. देवाकडे काहीतरी मागणं आहे, मागायचं आहे आज. आणि प्रत्येक कीर्तनात आपण नेहमीच देवाकडे काहीतरी मागत असतो. या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, आता माझा काही जास्त कुणाशी परिचय नाही, ज्यांनी प्रथम गोड चाईल गायली असे ऋषिकेश महाराज, अण्णा महाराज, त्याचबरोबर कचरू महाराज, त्याचबरोबर परिसरातील सर्व येनोरा परिसरातील सर्व भजनी मंडळ ज्यांनी अतिशय गोड मृदंग आदी वाजवला, त्या दादांचं नाव काय? राम महाराज. वा, अतिशय गोड राम महाराज या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर माझ्या समीपत आलेले युवा कीर्तनकार मृदंग सम्राट हरिभक्तीपारायण प्रसादजी महाराज मरळ, सर्वजणांच्या सेवेत खऱ्या अर्थानं हा कीर्तन करण्याचा लाभ मिळतोय. ऐका, माझ्याकडे फक्त 1 तास राहिला आहे आणि 1 तासामध्ये अतिशय गोड चिंतन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला आज आपणाला देवाकडे काहीतरी मागायचं आहे, पण ऐका, देवाकडे काहीतरी मागण्याच्या आधी देवाकडे मागण्याचा आपल्याला अधिकार पाहिजे. मी डायरेक्ट अभंगाकडे जातो, मी इकडे तिकडे काही फिरत बसत नाही. खऱ्या अर्थाने देवाला काहीतरी मागायचंय, पण मागण्याचा अधिकार कधी प्राप्त होतो? ज्यावेळेस आपण एखादं काम करू त्यावेळेस. महिला मंडळ, जर तुम्हाला पगार हवा असेल तर 8 दिवस आधी काय करावं लागेल? शेतात काम करावं लागेल. आणि शेतात काम केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला? खऱ्या अर्थानं पगार मिळेल. मला सांगा, इथं तरुण वर्ग या ठिकाणी आहे, मला सांगा, जर कंपनीत एखाद्या कामाला असू आपण, तर आपला पगार किती दिवसानं होतो? 30 दिवसानं, बरोबर का नाही? पण 30 दिवस आपण काय करावं लागतं? कामच करावं लागतं. 30 दिवस आपण गैरहजर राहिलो तर कंपनी आपल्याला पगार देईल का? पगार नाही देणार, दांडकं काढून हाकलून देईन, बरोबर का नाही? म्हणजे आधी काय करावं लागतंय? देवाचं काम करावं लागतंय. आता 7 दिवस झालं आम्ही सगळे देवाचं काम करतोय. देवाचं काम म्हणजे काय? व देवाचं नामस्मरण करायचंय. 7 दिवस झालं आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, पण आता देवाकडे काहीतरी या नामस्मरणाच्या बदल्यात काय करायचंय? मागायचंय. एक तर मागायच्या आधी देवाची ओळख लागते. मागायचं म्हटलं की काय लागते? ओळख लागते. अनोळखी व्यक्तीला मागू शकतो का आपण? नाही बाबा, तुम्ही गोड उत्तर दिलं. तुमचं नाव काय? बोला बोला, बिंदास बोला. माझं कीर्तन असं असतं, तुम्ही आम्ही खेळी मला काय लय कळत नाही, तुम्ही काय लय आडाण नाही, तुम्ही माझ्यासारखी अशी 5-50 वाट्या लावल्या ती. मला सांगा, नाव काय? वैभव दादा. तुम्ही याच गावचे का? पाटोदा. मला सांगा, आता काय झालंय, मी इकडं आधी 10 दिवसापूर्वी कीर्तनाला आलो असं समजूयात आपण. मला माझ्या मुद्द्यावरती यायचंय. मी 10 दिवसापूर्वी या ठिकाणी कीर्तनाला आलो होतो. मी बुमरकर महाराजांकडून नंबर, शिक्षक सरांकडून तुमचा नंबर घेतला. सर, माझी गाडी पाटोद्यामध्ये गाडीचा माझ्या घोटाळा झालाय, मला 10,000 रुपयाची गरज आहे, या ठिकाणी कोण असेल तर मला तेवढं सांगा. सरांची तुमची ओळख आहे, सरांनी मला तुमचा नंबर दिला, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही मला 15,000 रुपये द्याल? ओळख नाही, 15,000 द्याल? नाही देणार का? कारण काय नाही, ओळख नाही. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलंय, आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलंय. आता कदाचित पुढच्या 10 दिवसानंतर माझं याच भागात कीर्तन असावं आणि माझ्या गाडीचा घोटाळा व्हावा. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलंय, पुन्हा सरांकडून मी नंबर घेतला, सरांनी पुन्हा तुमचाच नंबर दिला. मला सांगा, आता मी तुम्हाला फोन लावला, मला आता 20,000 रुपयाची गरज आहे. आता 15 गेली, आता कितीची गरज आहे? 20,000 रुपयाची गरज आहे. तुम्ही द्याल? नक्की द्याल का? कारण आता तुम्ही काय केलंय? माझं कीर्तन ऐकले. तुम्हाला माहिती, हे विकास महाराज देवडे यांचे युट्यूबला असंख्य कीर्तन आहेत, यांचे व्हिडिओ खूप व्हायरल आहेत. यांना बुडावलं पैसे तरी आपण कीर्तन करून घेऊ, बरोबर का नाही? म्हणजे काय लागते? व्यवहार करायचं म्हणलं, कुणाकडे काय मागायचं म्हणलं तर काय लागते? ओळख लागते. मग तसंच तुम्हाला आम्हाला देवाकडे काही ना काहीतरी मागायचंय. मग मागायचं म्हटल्यावर देवाकडे ओळख पाहिजे. ओळख पाहिजे असेल तर देवाचं काम करावं लागते. देवाचं काम म्हणजे काय? देवाचं नामस्मरण करायचे. एक मुद्दा संपला. देवाकडे काय लागते? ओळख लागते. बरं चला, या जगात 3 जन्म आहेत, एक देवाचा, एक तुमचा आमचा आणि एक संतांचा.
तुमचा आमचा स्वभाव आहे मागतच राहणं, देवाचा स्वभाव आहे मागायलाच लावणं, हा देवाचा स्वभाव आहे. बघा तुम्ही आम्ही देवाच्या दरबारात गेलो, या बाबांच्या नामदेव बाबांच्या समाधीवरती तुम्ही आम्ही आलो आणि नामदेव बाबांच्या समाधीवरती आजी तुम्ही एखाद्या लेकराला घेऊन आला आणि लेकराला घेऊन आल्यानंतर तुम्ही काय सांगता त्या लेकराला? पाया पड म्हणता का नाही? बोला ना, म्हणता का नाही? म्हणता ना. बरं त्याची इच्छा असते का पाया पडायची? त्याला काय माहिती देवन काय काय काय, त्याच्यातच देव आहे खरा अर्थ. आपण काय म्हणतो लहान मुलं देवाघरची फुलं, त्याच्या मनात नसतं तरी तुम्ही काय सांगता? डोक्याला हात लावता, पड पाया, आणि त्याच्या बदल्यात देवाला काय मागाय सांगता? देवा मला सुखात ठेव. आणि परत आमच्यापाशी येऊन सांगता महाराज मागून मागून काय मागितलं व देवाला सुख मागितलं. बाबा सुख कमी का? सुख मागणं हे कमी का? या जगात सुखा एवढी मोठी मागणीच नाही. काय आजपर्यंत मिळालंय सुखाला? सुख कोणाला? सुख 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 करत माणसाला मरावं लागतं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, वाया वेष्टीला जीव माझा. सुख सुख करत माणसाला मरावं लागतं, तरी माणसाला सुख काही मिळत नाही. बरं याला सुखात ठेवायचं एवढं सोपं आहे का? याला सुखात ठेवायचं म्हणजे त्याला काय झालं नाही पाहिजे, त्याच्या घरच्याला काय झालं नाही पाहिजे, आई वडिलाला काय झालं नाही पाहिजे, पाहुण्या रावळ्याला, मामाला, मामीला, मावशीला, काकाला, कोणालाच काय झालं नाही पाहिजे. तेव्हा तो काय सुखात राहतो. तरी आम्ही म्हणतो देवाकडे काय मागितलं? मागून मागून मागितलं, सुख मागितलं. चला आपला गुणधर्म संपला. बघा 3 जन्म आहेत मी सांगितलं. एक तसं पाहायला गेलं तर देव अयोनी संभव आहे, पण तरी सुद्धा आपण काय समजतो? जन्म 3 जन्म आहेत. संतांचा जन्म, संतांचा जन्म आहे, देवाचा जन्म आहे, तुमचा आमचा. तुमची आमची मागणी पाहिली. बघा संतांच्या मागणीत जगाचं कल्याण आहे, देवाच्या मागणीत भक्तांचं कल्याण आहे, आणि तुमच्या आमच्या मागणीत जगाचं वाटोळं आपलं कल्याण आहे. काय म्हणणे तुमचं? तुमची आमची मागणी काय? शेजाऱ्याला कोरोना व्हावा, त्याचा बंगला माझ्या नावा व्हावा, आणि तो एक दिवस माझ्या बोकांडी पडावा. तुमची आमची मागणी हेच आहे ना, बरोबर का नाही? आपल्या मागणीत कायम जगाचं वाटोळच आहे. आपल्या मागणीत जगाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या मागणीत जगाचं कल्याण आहे, आणि देवाच्या मागणीत भक्ताचं कल्याण आहे. चला देवही मागतो. बाबा मला एक सांगा, गरीबाला मागावंच लागतं. गरीब रोज मागत असला तरी श्रीमंताला कधी ना कधीतरी मागावंच लागतं. अहो गरीब रोज मागत असेल, विषय सोडू द्या हो, गरिबांचा गुणधर्म आहे मागावं लागतं, कारण कमी पडतं. पण ऐका, श्रीमंत असला तरी श्रीमंताला मागावंच लागतं. नाही दररोज मागितलं तरी पंचवार्षिकला तरी मला मतदान, म्हणजे किती मोठा असला तरी देवाला तुम्हाला संत मोठ्याला मागावंच लागतं. चला तुमचं आमचं जाऊन द्या, देवाला सुद्धा मागावं लागलं. कुणाला? नामदेव बाबाला. नामदेव बाबा काय करा, मला लपण्यासाठी जागा द्या. बरोबर का नाही? देवाला सुद्धा मागावं लागतं. या जगात कितीही मोठं असू द्यात मागावं लागतं, हा गुणधर्म आहे. महाराज आम्हाला समजलंय मागावं लागतं. पण बघा तुम्ही आम्ही देवाच्या दरबारात गेलो की तुमचं आमचं एकच गाणं असतं. काय? वाढावी संतान काय? वाढावी संतान गृही व्हावे धन्य धान्य. खऱ्या अर्थानं संतांनी पाहिलं, अरे हे जग काहीतरी देवाकडे चुकीचं मागते. या जगाला देव मिळाला, पण देव ज्या ज्या वेळेस मिळाला त्या त्या वेळेस या जगानं देवाकडे काहीतरी चुकीचंच मागितलं. मग या जगाची मागणी पाहून संतांच्या मनात आलं की अरे या जगाला जर मागणी काय कळावी वाटत असेल तर आपण आधी मागावं लागेल. कारण येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती
सामान्य सकल. इथं जी मोठी माणसं करतात ना तीच लहान लहान पोरं करत असतात. म्हणून मोठ्याने जरा लहानांपुढं नीट वागा, कारण आपलंच अनुकरण लहान पोरं करत असतात. आमच्याकडे काय झालं, एक बापाला सिगरेट वाढायची सवय होती. त्यानं पोराला सांगितलं, ए लेकरा, अरे इकडे ये बाबा. काय हो, हे 10 रुपये दर आणि तिकडून सिगरेट घेऊन ये. बरं, सिगरेट आणताना फक्त पिटवून आण, यूज तर इजू द्यायची नाही. पोराला काय सांगितलं, यूज तर, माझी भाषा कळते ना तुम्हाला नक्की ना? सांगितलं फक्त इथपर्यंत यूज तर सिगरेट काय करू द्यायची नाही, विजू द्यायची नाही. पोरग दुकानात पळत पळत गेलं, सिगरेट गेली, सिगरेट पेटवली आणि सिगरेट पेटवल्यावर निम्म्यात आल्याबरोबर सिगरेट ही जायला लागली. आता पोराला वाटलं जर सिगरेट हिजली तर बाप काठीनं मारील, बरोबर का नाही? पोराने एक झुरका हाणला आणि झुरका घेत घेतच पोरग घरी आलं. मला सांगा काय चुकलं? आपण मुलाला काय सांगावं हे चुकलं. एक गोष्ट लक्षात देऊन ऐका, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिला जर म्हणता आलं ना तुम्हाला माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. आणि टाळ्या वाजवायचे तर जरा जोराने वाजवा. उगा माझ्या उपकार केल्यावानी घे घे वाजवा जरा सगळ्यांनी जोरान. तुम्ही टाळ्या वाजवल्या आम्हाला बी हुरूप येत असतो. तुम्ही जेवढ्या टाळ्या वाजवताल तेवढ्या कीर्तनात चांगली वाक्य पडते. टाळ्या नाही वाजवले की आम्हाला वाटतं यांना काय, याचा गंध दिसत नाही आपलं, चला नीट सरळ 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 सरळ. म्हणून टाळ्या वाजवायच्या तर कसं वाजवायचं? हे तर कुणावर कर्ज आहे का? आहे का कर्ज? कर्ज बिर्ज आहे का तुमच्यावर? असलं तरी काय आम्ही फेडाव का काय? कर्ज होऊस तर पियत बसला बिस्लरी, आणि आता इथे येऊन आम्हाला त्रास. असं जरा फ्रेश बसा, सगळ्यांनी टाट बसा. आज मागायचंय, उद्या सगळं कीर्तन सप्ताह, उद्या काय होणार आहे, सप्ताहाची काय होणार आहे, सांगता होणार आहे. मग आजचाच दिवस राहिला, जरा फ्रेश बसा. मी 400 किलोमीटरचा प्रवास सकाळचं कीर्तन करून आलोय. हाय का माझ्या चेहऱ्यावर काय टेन्शन वगैरे? काय काय येताना काय आणलं नाही, जाताना काय घेऊन जायचं नाही, कशाचं टेन्शन करायचं? आणि असेल कर्ज तरी भिवू नका. एकतर या येणाऱ्यात कुणावरच कर्ज नसावं या मताचं मी. आणि असलं तरी ब्यायचं नाही, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्ज. ब्यायचं नाही, बिंदास कर्ज काढायचं. लोक म्हणते बरं झालं रे आताशी का आधार देणारा बो भेटला. नाहीतर कोरोनाच्या काळात फक्त आधाराचीच गरज होती, बरोबर नाही का? ज्यांना ज्यांना आधार मिळाला ती जगली, ज्यांना ज्यांना आधार मिळाला नाही किती पैसा असू द्या निघून गेली. म्हणून असं फ्रेश बसायचं, फक्त 1 तास कीर्तन करणार आहे. अजिबात तुम्हाला बोर होऊ देणार नाही, याचं टेन्शन घेऊ नका. विठाला त्या मुलाला सांगितलं बिडीवर ना, सांगणं चुकलं. आणि बघा बरं का, सांगणं चुकलं की मोठ्यांना घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही. सांगणं चुकलं. त्यामुळं इथं जर मागायचं असेल तर संताला माहिती, संत मागत नसतात. पण तरी सुद्धा संतांना वाटलं की अरे जे आपण मागल ते समाज मागलीतल्याशिवाय राहणार नाही. जर समाजानं चांगलं मागावं असं वाटत असेल, समाजानं जर आपल्या जीवाचं कल्याण व्हावं असं जर मागणं मागावं असं वाटत असेल, तर एक काम करावं लागेल, आपल्याला जगाच्या कल्याणाचं मागणं मागावं लागेल. तेव्हा कुठंतरी समाज आपल्या मागं आल्याशिवाय राहणार आहे. आणि समाज हा अनुकरण प्रिय आहे. बघा बाबा, समाज हा अनुकरण प्रिय. जसं पुढचा करल तसंच मागचा केल्याशिवाय राहत नाही. बघा एकदा काय झालं, असंच आयुष्यभर 30-40 वर्ष भजन केलं, रात्रंदिवस महादेव बाबाचं भजन केलं, भोलेनाथाचं भजन केलं. आणि भोलेनाथ इतकं भोळं दैवत, पावल्याशिवाय राहतच नाही. सगळ्यात लवकर जर प्रसाद पाहिजे असेल तर भोले बाबा लगेच पाळणार. भोळं दैवत आहे ते. पण तसं ते भोळं बी नाही बरं का, उचलायचं काम त्याच्याकडे. इथं आलेल्या प्रत्येकाला उचलायचं खातं त्याच्याकडे. ती भोळं नाही, फक्त ती भक्तासाठी भोळा आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे करी करा. खऱ्या अर्थानं अशी गोड माणसं आहेत, अशी प्रमाण दिल्यावर काही टेन्शनच नाही. मग 12 वाजेपर्यंत बंद होत नाही. बघा मग आता ते म्हणले तर आयुष्यभर भक्ती केली, देव प्रसन्न झाला. 40 वर्षानंतर देव प्रसन्न झाले. देव म्हणला बोल भक्ता काय मागायचंय ते माहिती. देव म्हणते मला नग लय दिलंय देवा, म्हणला काय टेन्शन नाही, खाऊन पिऊन सुखा समाधान राहतोय ना. म्हणला असं तुझं भजन घडू दे. पण त्याला एक वाईट सवय होती, तंबाखू खायची. बघा इथं प्रत्येकाला काय काय लय जणांना तंबाखूची सवय असते. पण व्यसन करू नका, आयुष्याचं वाटोळे व्यसन केल्याशिवाय. बघा तुकोबराय म्हणतात देव घ्या कुणी आयता आला घर पुसणे. लोक म्हणले देव न लगे साठवणीचे उरुणले जागे. तुकोबरायांना वाटलं, लोकांना वाटतं इकट आहे. तुकोबराय म्हणतात देव घ्या फुका न लगे रुका मोल काही. देव फुकट आहे पण घ्या. तरी लोक म्हणली नग
पण ते गायच्या तंबाखूवाली दारूच्या दुकानावाली आलेत का सांगाय तुम्हाला या नाही नाही लय चांगलंय हे खाल्यावर बरं असते असं आहे का कुठं सांगायला का तरी लोक तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. बरं त्याच्यावर लिहिलेलं आहे धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, याचं सेवन कराल तर मराल, तरी लोक तिकडे गेल्याशिवाय राहतच नाहीत. लोक तिकडे जाणार म्हणजे जाणार. बरं ज्याला वाचता येत नाही त्यासाठी दादा इकडं सुजलंय तरी लोक खाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून फक्त व्यसन सोडा, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला त्याला एक वाईट व्यसन होतं तंबाखूचं, आणि तंबाखूचं व्यसन असं आहे बघा, जर रानात गेला गडीन बैल हाकत असलं तर रात दुपारची जर तंबाखूला चुना नसलं ना ती आपला बांध नाही पार 1 किलोमीटर 2 किलोमीटर जाईन पण तंबाखूच खाईन. इतकं तंबाखूचं व्यसन वाईट आहे. त्याला मागाय सांगितलं तेव्हा ती मला नको, पण एकदा काय झालं ते असं मेंढर चाळाय रानात गेलं, आणि रानात मेंढर चाराय डोंगराव गेल्यावर डोंगराव मेंढर चालत असताना त्याने तलप लागली. दुपारच्या वेळेस तंबाखूचा बटवा काढला, तंबाखू मळली, पण चुन्याची डबी काढायला गेल्यावर चुनाच घावाना. ते म्हणला का देवा तो लय मोठ्या धर्मसंकटात टाकलं, मला असं नव्हतं करायला पाहिजे, मला चुनाच नाही, मला तर तंबाखू खायची कशी, बरं खाता येत नाही चुन्याशिवाय तंबाखू, बरोबर आहे ना, मला काही व्यसन नाही, मी ही बी खात नाही बडीशेपी, पण लोक खात्यात, लोकांचा अनुभव आहे म्हणून आपलं सांगायचं. ते म्हणलं का देवा हे अवघड केलंय, मला आता कोण येणार आहे इकडं तिकडं बघितलं उन्हाचा कार होता, म्हणला आता कोणी येणार नाही, म्हणला आपला वाली कोण आहे, परमेश्वरच आहे म्हणला. त्यानं बोले बाबाचं भजन सुरू केलं आणि बोले बाबाला आवाज दिला, बोले बाबा, तेवढ्यात बोले बाबा खाली, बोले बाबाने दर्शन दिलं. बोल भक्ता काय अडचण आली तुला, माग काय मागायचंय ते म्हणला देवाला काही बरं आहे का, म्हणला काय म्हणला का, म्हणला लय अवघड झालंय. देव म्हणला काय झालंय, माग ना काय मागायचंय ते म्हणला देवा तू नसतो देत, आरला का या जगाचा मालक मी, माझ्या सत्तेनं हे सगळं चालतंय, काय पाहिजेत, कैलास पाहिजेत, स्वर्ग पाहिजेत, मृत्यूलोक पाहिजेत, पाताळ पाहिजेत, तू सांगशील ते तुला मिळेल. ते म्हणलं काय नको, चुना आहे का बोल. देव लागा म्हणला लय चुकीच्या माणसाच्या हातात गावलोय गाड्या, म्हणला देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, म्हणला मी द्यायला आलोय आणि काय मागावं या भक्ताला कळा ना, पण म्हणला आपण तरी एवढ्यात येड्यात का शिरायचं, मला ह्याला मागायचं कळलं नाही, मग आपण तरी द्यायला चुकायची काय कारण आहे, म्हणला आपण देताना चांगलं द्यायचं. त्याने चुन्याची डबी दिली पण त्यात एक अंगठी टाकली, आणि त्या चुन्याच्या डबीला असं वरदान होतं, त्यातली अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार, अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार. त्यानं आपला वरचा चुना काढला, लावला, तांबाखू खाली, चुन्याची पुडी, चण्याची डबी कुठं खिशात ठेवली. संध्याकाळी घरी आला आणि सकाळ त्याने आपली कपडे काढून धुवायला टाकले. आंघोळ झाल्यानंतर कपडे काढून धुवायला झाले, आता आपलं कपडे कोण तपासतं, किस कोण तपासतं आपलं किस, गृहमंत्री. गृहमंत्र्यांनी किस चापसाय सुरुवात केली. बरं त्यांचं लय असं असतं 10 रुपये 5 रुपये गावल्यावर लय प्रामाणिकपणे आणून देते ते, पण 100 गावल्यावर 200 गावल्यावर आणि बरं एका दिवशी फक्त आपल्याला सापडा, मला काय करायचंय त्याचं, हे तुम्हालाच द्यायचं होतं, पण तोपर्यंत तुमचं जाऊ द्या, आमच्या घरचं तसलंच आहे. आता तुम्ही 15,000 दिल्यावर आम्ही बघत नाही, पण घरी गेल्यावर ती बघते. 15,000 असलं की हान 1000, 10,000 आणलं की आज फान 5,000. अशी काय कीर्तन मी बंद केली प्रसार महाराज, म्हणलं 14 देते ती, त्यांनी 15 ठरवून 14 द्यायला लागली. पुढच्या वर्षी नाही जायचं, पुढच्या वर्षी 10 बी द्यायला बसले, ती कशाला जायचंय मला, असं लय कार्यक्रम मी कॅन्सल केलं. आणि कोरोनाचा काळ, ते कोरोनाच्या आधी नरेंद्र मोदी सरकार आल्याबरोबर बघा ते नोटाबंदीचा कायदा झाला. रातच्या 12 वाजता हमारे प्यारे देशवासियों, आज सुबह से पहले 1000 और 500 के नोट बंद हो जाएंगे. नोटा बंद झाल्या. आणि त्यावेळेस मी माझ्याकडे इर्टिगा गाडी होती, मी गाडी नवीच घेतली होती. दुसऱ्याच दिवशी हप्ता भरायचा होता, पैसे काही नव्हतं. मी बायकोला म्हणलं ए अगं तेवढं 4-5 हजार कमी पडते, तेवढं दे की. ती म्हणली माझ्याकडे कशाचं मिलीकडे पैसे आलं आणि मला कोण पैसे देतं, लय त्यांनाच जाणं मला कोण पैसे देतं, कशाचं काय येईन, तुम्ही दिलाय का 1 रुपया आजपर्यंत, आणलाय का फुटका म्हणे आजपर्यंत. मी म्हणलं गप्प येऊ नको, बस देऊ नको, मी कुणाकडून घेतो, प्रसाद महाराजांकडून मी 5,000 रुपये घेतलं. आणि 5,000 रुपये घेतले, दुसऱ्या दिवशी ती बातमी आली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होय व असंच असतं ना. बरं ती अजून एक वेगळी स्टाईल आहे, ती अंगठा आणि तो मातीत, होय व नाही मी काय म्हणते, होय व बघा ना कसं कळतंय. होय व मी म्हणलं नीट बोल ना, काय झालंय ते. आणि ते तुम्हाला पैसे पाहिजे होते ना, कशाला म्हणले हप्त्याला. म्हणलं ते प्रसाद महाराजांकडून घेऊन कालच भरला. नाही म्हणली, पण तरी माझ्याकडे आहे तो. मी म्हणलं काल नाही म्हणली ना, आज कसं काय.
नाही म्हणली. ती काय झालं तर बहिणीकडे गेली तेव्हा तिने 1000 दिलं तर मी तसंच ते डब्यात ठेवलं होतं. बरं बहिणीकडून आली आईकडे गेली त्यावेळेस आईने 1000 दिलं. भावाकडे रक्षाबंधनाला गेली त्यावेळेस भावाने 2000 दिलं. पैसे असतात आपलंच, पैसे आपलंच पण नाव त्यांचं. आणि तसंच झालं. मी म्हणलं आता काय नको तुझं 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 तू बघू की. नाही नाही म्हणली घ्या. हा तिने आपलं केस चापसाय सुरुवात केली आणि खिशात गावली चुन्याची डबी. ती म्हणली मुडद्याला सांगितलेलं कळत नाही, डॉक्टरनं सांगितलं खाईल तर मरल, घरी खाल्याशिवाय राहत नाही म्हणली. ती तिथं म्हणली बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल कीर्तनात शिवाय देते ही. ती तिथं तसं म्हणली, याला सांगितलेलं कळत नाही आणि म्हणता तुम्ही फार आमची अक्कल काढता तुम्ही. एखादं चांगलंच करायला लागलं ना, आमच्या ह्यांना तर अक्कलच नाही. अक्कल नसत तुम्हाला सांभाळलं असतं का. ते म्हणले सांगितलेलं कळत नाही काय नाही म्हणली. तंबाखू खाऊ नको, तू गुटखा खाऊ नको, काय नको काय नको काय नको. तिने चुन्याची डबे घेतली आणि अशी भितारावर फेकली. भितारावर फेकल्याबरोबर त्यातून अंगठी बाहेर पडली आणि तिने डबी उचलली परत अंगठी. सकाळी 10 वाजता अंगठ्या काढायला लागलेली बाई पहाटे 5 वाजेपर्यंत नुसते अंगठ्याच काढीत होती. अंगठी घे, अंगठी ठेव, घे अंगठी ठेव. 7 पोती अंगठ्याने भरली. किती? 2-2 तोळ्याची अंगठ्या. किती? 7 पोती 2-2 तोळ्याची अंगठ्या. कसा तोळा आहे आता? 55,000 बरोबर ना का जास्त आहे? कोण आहे सोनार? माझं थोडं महागारी चालू. बरं झालं सोनार जवळच बसले ते. 57,000 रुपये तोळा. 2 तोळ्याचं पैसे किती झालं? 1,14,000. 1,14,000 झालं. 57 रुपये 1,000 रुपये असणारा तोळा तिनं पोती भरली. जाताना रिक्षा केली. बाजार कोणता आहे जवळचा इथं? परतूर. परतूरच्या बाजारात गेली. टळवट टाकला आणि टळवट टाक गिप होतं वत खाली, गिप होतं वत खाली, गिप होतं वत खाली. 7 पोती रिचावली आणि 7 पोती रिचावून आवाज यायला लागली, ऐका ऐका ऐका, 5,000ला 2 तोळ्याची अंगठी. किती हजाराला? लोक म्हणायचे तांब्याची का काय? तांब्याची नाही, सोन्याची. सोन्याची 2 तोळ्याची अंगठी 5,000 रुपयाला. तुम्ही असं दुकानाबाहेर बोर्ड लावल्यावर गर्दी किती होईल? अयो लोक सगळं सोडी द्याल पण आधी सोन्याकडे येते. घ्या म्हणते सोनं. गर्दी सुरू झाली. अख्ख्या 2 तासात 7ची 7 पोती संपली. बया गेलती रिक्षानं. येताना फॉर्च्युनरनंच आली. फॉर्च्युनरनं घरी आली. बंगला बिंगला बांधला. तेवढ्यात ती गडी भजनाला गेलेलं आलं. भजनाला गेलेलं आलं. ती म्हणली घरात नाही, भजनाला जा. ते आपलं भजन सुरू करायला लागलं. तेवढ्यात तिची 15-20 दिवस झालं गावाकडे मैत्रीण गेली. ती आली. हो ती म्हणली ठकीच्या घराच्या जागे होतं एवढा मोठा बंगला आणि ठकीने गावा बंगला बांधला. ठकीकडे गेले आणि ठकीला सांगायला लागले, ठकी चल उद्या खुरपाई जायचंय. गुत्त्यानं घेतलेलं तेवढा अर्धा एकर राहिलेलं काढून घे. त्या आधी गुत्त्यानं जायची सोयाबीन खुरपाई. म्हणली गुत्त्यानं घेतलेलं खुरपाई जाऊ चल म्हणली. ती म्हणली मी आणि खुरपायला आता ग बाया कसली पिढाई म्हणली. जा म्हणली खुरपायला. गावा कैकात घेणे एका दिवसात म्हणली मी. अयो ती म्हणली तू एवढी कावा मोठी झाली? ती म्हणली झाली त्याच्या मागं लय मोठी कहाणी. अगं सांग ना, मी तरी कवर खुरपायला जाऊ, मला सांग नेमकं काय करायला पाहिजे. ती म्हणली काय नाही सोपं आहे. आपल्या गाड्याला सांगायचं देवाचं भजन कर आणि देवाचं भजन केलं की देव डबी देतो. मी सांगतोय काय बरं का, मागणी चुकली. आपलं मागणी कसं याचं अनुकरण करून आपण मागायला लागतोय म्हणून संत मागत असतात. ते म्हणली डबी देवा देव डबी देतो आणि डबी दिल्यावर आपोआप मोठे होतं म्हणली. काय टेन्शन नाही. ती घरी पळत पळत गेली. मोबाईल घेतला आणि गाड्याला फोन लावला. ऐ कुठे आहे? ती गेल तर पाईपलाईन खांदाय. ऐ कुठे आहे? तर म्हणला हाय खाट्यात पाईपलाईन खांदतोय. लगेच बाहेर या. अरे काय झालं? अहो लगेच बाहेर. त्याला वाटलं सासूच मिली का काय बाहेर, त्यामुळे एवढ्या गडबडी बोलावती. ती पळत पळत घरी आलं. घरी आल्याबरोबर ती म्हणली घरात नाही बाहेर. कुठे जायचं? ती म्हणली जा महादेवाच्या देवळात आणि रात्रंदिवस भजन करायचं. डबी घेतल्याशिवाय घरी यायचं नाही. देवाला म्हणायचं प्रसन्न करून फक्त शेजारणीला डबी दिली तशी डबी दी. ती घरी गेलं, ती देवळात गेलं आणि भजन सुरू केलं. बघा नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय
इतकं गोड भजन केलं आणि 8 दिवसानंतर भोले बाबा पुढे उभं राहिले, प्रसन्न झाले. बोल भक्ता, काय मागायचंय ते माग. म्हणला देवा काय न ग, शेजाऱ्याला जशी डबी दिली तशी मला डबी दे. देव म्हणला का अशा रोज डब्या वाटायला लागल्या. म्हणला आपली पतसंस्था डब गायला येईल. म्हणला कबाय डब्या द्यायचा. म्हणला आता डबी नाही द्यायची, मला आता मोठा डबा द्यायचा. देव म्हणला डबा चालन का. त्याला वाटलं आता डबी बारीक होती, त्यात एक एक अंगठी निघायची, ह्यात 5-5 संगट निघत्यान. तेव्हा मला चालतंय देवा, मोठा डबा दे. पण देवानं डबा देताना डब्यात वस्तारा दिला. देव लय चलाक आहे. देव म्हणला आता ह्याचा कार्यक्रमच करतो. मला कवर लोकांनी मला हीच मागायचं, मला एखादी तरी चांगली मागली आहे का नाही. देवानं वस्तारा दिला. त्याला घाई झाली, त्यानं डबा उघडला आणि डबा उघडल्याबरोबर जय हरी केलं वस्ताराने. फार 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 5 मिनिटात गडी मोकळा केला. 5 मिनिटात गडी मोकळा केला. त्याने पटकेच डबा झाकला. डबा झाकला आणि डबा घेऊन घडी आला. त्याला वाटलं आता हा प्रसाद कुणाला भेटला पाहिजेत, घरच्याला भेटला पाहिजे. आपली ही फसगत कुणामुळे झाली म्हणला, घरच्यामुळे झाली म्हणला. त्याचं फळ त्यांना मिळालंच पाहिजे. त्याने डबा घेतला, घरी गेला. तेवढ्यात ती वाट बघत होती. कोणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. तिला वाटलं तर कुणीतरी येणार रे. तिने आल्याबरोबर म्हणली आय या या आलायत का. पण जाताना गाड्याला हॅपी होती, येताना चंपी. ती म्हणली अवा होय बा, महादेवाला पाठवलं होतं, बालाजीला गेलता का काय. ती म्हणले तसं नाही, महादेवालाच गेलतो पण झालाय बालाजी. म्हणला आता काय करू म्हणला त्याला. घरी आलं आणि घरी आल्याबरोबर बायकोनी डबा उघडायचा प्रयत्न केला. ते म्हणला थांब, प्रसाद आहे म्हणला हा देवाचा. देवाचा प्रसाद असा नसतो खायचा म्हणला, असा नसतो म्हणला. लोकाला उद्यापनाला बोलवायचं म्हणला. 5-25 जणी सगळे बोलव. गावात 25 गट बचत गट होतं, मोठं गाव होतं. 25 बचत गटाच्या अध्यक्षाला तिने सांगितलं ऐ आमच्या घरी संध्याकाळी मोठा कार्यक्रम आहे, येणाऱ्या प्रत्येकाला 5-5 हजार रुपयाची पैठणी मिळणार आहे. बचत गटाच्या अध्यक्षापाशी निरोप गेला. बचत गटाच्या अध्यक्षानं फरतावाच काढला. गावातल्या प्रत्येकानं अमक्या अमक्या तमकीच्या घरी यायचं हो. सगळे आल्या. बरं बचत गटाचे अध्यक्ष काही नीट असतात का, इकडं पॉप तिकडं पॉप, नटून ठटून सगळे एकदम टकाटक. एकीचं नवीनच लग्न झालं. सासू म्हणली अगं 5,000 बुडतेली, 5,000 चल. तिला घेतलं. तेवढ्यात कुलवरी येते. आता कुलवरीने गप माराव का नाही. कुलवरी म्हणली आत्या मी चल. कुलवरी नेली. कार्यक्रम सगळा झाला. रिबिन बिबिन डब्याला बांधलं. ओके डबा बिबा सगळा ओके. आणि आता बामणाला बोलावलं. म्हणले उद्यापन बामण काकांच्या हातून करायचं. आधी पाद्य पूजा झाली पाहिजेत. बामण काकांनी पूजा करायला सुरुवात केली. मला येत नाही तसलं काय. बामण काका मला चला लवकर या लवकर या, मला उशीर झालाय, हळद कुंकू घेऊन लवकर या. सगळ्या बचत गटाच्या अध्यक्षा सगळ्या पुढे आल्या. आणि बचत गटाच्या अध्यक्ष पुढे आल्यानंतर बामण काका म्हणले मला उशीर झालाय, जायचंय. त्या आतला वस्तारा म्हणत होता बिट्या थांब, पहिला डाव तुझ्यावरच आहे म्हणला, तुझाच कार्यक्रम आहे म्हणला, पहिला पुढच्या सोळाला तूच आहे म्हणला. पूजा वगैरे झाली ना, आता सांगितलं उघडा. पण ज्यांनी डबा आणला होता का ती रानात जाऊन बसलं होतं. त्याला माहिती होतं आता काय होणार. त्याला माहिती होतं दुसरा फेरा आला आपला गळाय म्हणला, आता दुसरं काय नाही म्हणला. ते रानात गेलत आणि ते रानातून गंमत बघत होतं काय चाललंय. सगळं झालं, हळद कुकू वाहिलं ना, आता डबा उघडायची वेळ आली. डबा उघडायची वेळ आली, हळद कुंकू वाहिलं, पुंडलिकावर देव झाला, डबा उघडला. डबा उघडल्याबरोबर ते वस्त्र व्हायला जय हरी फार 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 फार. 15 मिनिटात अख्खं गाव धुतलं. एकमेकडे बघायचे. पॉप 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 नाही काय नाही, बट 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 नाही काय नाही काय नाही काय नाही गे. म्हणले नवीन लग्न झालेलं म्हणले संपलं गे, माझं नान्न संपलं म्हणली. आता काय नवरा मला नांदवीत नसतो गे म्हणली. एवढी फसगत कशामुळे झाली, फक्त दुसऱ्याची मागणी बघून मागणी मागितली. आणि दुसऱ्याची मागणी बघून मागणी मागितली की फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराया, नाथ बाबा, नामदेव बाबा, माऊली म्हणतात हे जग असंच आहे. जे जग मागेल, जो एखादा मागेल त्याच अपेक्षेने लोक देवाची भक्ती करतात, देवाकडे जातात आणि अशी फसगत करून घेतात. म्हणून खऱ्या अर्थानं नाथ बाबा देवाकडे जात असताना जेव्हा जेव्हा नाथ बाबा देवाकडे जायचे तेव्हा देव बाप्पा पंढरदेश परमात्मा नाथ बाबाला म्हणायचे, नाथ बाबा अहो इतकी सेवा केली, इतकी भक्ती केली, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबरायांच्या बाबतीत बोलायला गेलं तर तुकोबराय म्हणतात, ए देवा, अरे देवा ऐक, देतो म्हणजे काय उपकार करत नाहीस, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. अरे देवा ऐक, तुझं भजन व्हावं म्हणून आम्ही आमच्या संसारावरती काय ठेवलंय रे,
तुळशीपत्र ठेवले. जनाबाई म्हणते जनी म्हणे देवा झाले मी येसवा रिघाले केशवा घर तुझे. अरे देवा तुझ्या भक्तीसाठी लोकांनी मला वाळीत टाकलं रे देवा. इतकं तुझं भजन करतो. देतो म्हणजे काय उपकार करत नाही. नाथ बाबा म्हणतात देवा ऐक देवा या संसारातला आम्हाला काय नको रे. आम्ही संसार सोडला. आम्ही संसारावरती तुळशीपत्र ठेवलं रे. आम्हाला या संसारातलं काहीच नको देवा. द्यायचंय ना तर मग एक काम कर. फक्त हे माझं मन आहे ना रात्रंदिवस तुझ्याच भजनात देवा माझे मन लागे तुझे चरणी. देवा माझे मन लागे तुझे चरणी. देवा माझे सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज सांगतात देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे. देवा एक काम कर हे माझं मन आहे ना रात्रंदिवस तुझ्या भजनात राहू दे. कारण मन कसं आहे बहुचांचला चपळ बहुचांचला चपळ खऱ्या अर्थानं मन कसं आहे बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. हे मन इतकं चपळ आहे इतकं चपळ आहे. या मनाचा वेग इतका आहे इतका या जगात मनाच्या वेगा इतका वेग कशाचाच नाही. आता जर मन हित असेल तर एखाद्याचं मन विधानसभेत जाऊन येईल. आता जर आपण हित असेल एखाद्याचं मन पार मुंबई कर्नाटक राजस्थान गुजरात कुणाचं दिल्लीत जाऊन येईल. दिल्लीत काय चाललंय एखाद्याचं मन तिथलं जाऊन बघण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मन इतकं चपळ आहे मन इतकं चपळ आहे. नाथ बाबांना माहिती अरे हा परमार्थ दुसऱ्या कशाचाच नाही. हा परमार्थ कशाचा आहे
मनाचा आहे, हा परमार्थ चित्ताचा विषय. आणि जर परमार्थ करत असताना चित्तच जर परमार्थात नसेल तर काय होईल? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी. तरी ते व्यर्थ. जर नामात चित्त नसेल तर तुम्ही कुठेही जा त्याला काय मांडिले प्रेत. जर प्रेत मांडला असेल त्यात चित्तच नसेल तर काय अर्थ आहे? ती प्रेत काय आहे? खऱ्या अर्थानं काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं बघा, देवाकडे मागत असताना काय मागावं हे मागण्यासाठी खऱ्या अर्थानं नाथ बाबा देवाकडे म्हणतात, देवा एक काम कर, देवा माझे मन लागो तुझे चरणी. कारण परमार्थ हा कशाचा आहे? मनाचा. एकदा काय झालं, दोन मित्र, एक परमार्थ करणारा मित्र असतो आणि एक गावात फिरणारा मित्र. परमार्थ करणारा मित्र गावात फिरणाऱ्या मित्राला सांगतो, ए मित्रा, अरे ऐक, आयुष्यभर असंच इकडे तिकडे फिरला, आता तरी परमार्थ कर, चल पंढरपूरला जाऊ. गावातून दिंडी पंढरपूरला निघाली. आता तुमची दिंडी तुकोबरा यांच्या पाठीमागं 6 नंबरला असती ना. चला पंढरपूरला दिंडी निघाली, चला आपण पंढरपूरला जाऊ. पोरग म्हणलं जा, म्हणलं काय काय घरी काम नाही, काय अडचण नाही, मला येतो पंढरपूरला. जाताना वारीत भजन करत गेले आणि भजन करत करत गेल्यानंतर पंढरपूरला पोहोचले. आणि पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी जी गावात फिरणार होतं का त्यांनी बोर्ड पाहितला तमाशाचा. ती म्हणला का इकडं पण आहे का म्हणलं असलं, फार पंढरपुरात म्हणला दिंडीत आणि असतंय बघा. काय गरज नाही त्याची तिथं, पण तरी बी असतंय यात्रा म्हणून. पंढरपुरात म्हणला का तमाशा म्हणला, चला म्हणला हिथं आल्या तमाशा म्हणल्या बघाय काय अडचण नाही. ती चांगलं जे होतं ना भजन करणार, ती म्हणला का चलला का म्हणला, चांगलं कीर्तन नाही म्हणला, कशाला मोकराम सोडायचं, इथं येऊन जर उद्योग दुसरंच करत बसला तर काय अर्थ आहे म्हणला, चल म्हणला आपण कुठं जाऊ, कीर्तनाला जाऊ. ती म्हणला नसतो येत म्हणला, मी चाललो मला तमाशाला. ती तमाशाला गेलं आणि जी भजन करणार होतं ती कीर्तनात बसलं. इकडे कीर्तनात बसल्यावर कीर्तनाची अशी बोंब झालं, कीर्तन काय रांगाना. ती म्हणला का मोकराम म्हणला मित्र चांगलं चल म्हणतात तिकडे तमाशा बघा, इकडे म्हणला महाराजाला काय कळा ना, महाराज काय सांगा निस्ता रटतोय म्हणला, काय करायचं म्हणला इथं बसून, चला म्हणला तिकडे जायला पाहिजे होतं. आता ही बसलं होतं कुठं कीर्तनात, पण लक्ष कुठं होतं तमाशात. आणि तमाशात बी तीच गत झाली, तमाशा बी रांगाना. ती म्हणला का पंढरपुरात आलोय, नको ती धंदा करतोय पंढरपुरात येऊन, मला काय गरज नव्हती पंढरपुरात येऊन तमाशाला जायची, आलतो ना तर भजनच करायचं होतं. ती गेलं कुठं, त्याचं लक्ष कुठं कीर्तनात. ती म्हणला माझा मित्र कीर्तनात बसलाय, काय चांगलं असेल म्हणला, काय गात असतील, काय भारी म्हणला, एकदम ओके म्हणला, कीर्तनात बसायला पाहिजे होतं जाऊन. म्हणला काय अडचण नव्हती कीर्तनात बसायची. ह्याचं लक्ष तमाशात बसलेलं लक्ष कुठं होतं कीर्तनात, आणि कीर्तनात बसलेलं लक्ष कुठं तमाशात. दोघं मिली आणि मेल्यावर गेली. आणि चित्रगुप्ताने कॅमेरा काढला आणि म्हणला हो का हे दोघाचा असं म्हणला बायोडाटा आहे. देवाने बघितलं म्हणला का ही तमाशात बसून म्हणला कीर्तनात बसतंय, मला कीर्तनात ह्याचं लक्ष, आणि म्हणला कीर्तनात बसलेलं मला तमाशा बघतंय, म्हणला काय गरज आहे का, कीर्तनात बसलेलं नरकात पाठवलं. तो म्हणला देवा लागा खरंच लागा म्हणला, तुझ्या दारात म्हणला न्यायच नाही लागा म्हणला, आयुष्यभर लागा म्हणला तुझं भजन केलं आणि तू म्हणला कुशाला नरकात टाकतोय लागा, मला पटतं का म्हणला, तुला पटतंय काय लागा, तुझं आयुष्यभर भजन केलं मला, तुझ्या दारात न्यायच नाही म्हणला. खऱ्या अर्थानं तुला का पुण्यवंत पाताळा लोकीन याला काय लागा, तुझ्यात काय खरं नाही म्हणलं, लोक म्हणते तीच बरं आहे, नाही भक्ती केलेलीच बरी. तो म्हणला हो किंवा तुझा 7 बार आहे.
तू बसला होता कुठं? ते मला कीर्तनात. मला लक्ष कुठं होतं? मला तमाशात. तुझ्या बापान ठेवलाय वै स्वर्ग म्हणला इथं. हा, आणि आता ती जी तमाशात बसलो होतं त्याला बोलावलं, त्याचा बायोडाटा काढला. तू म्हणले चला म्हणले तुम्ही स्वर्गात येत म्हणला, काय अडचण आहे? ती म्हणला इतकं पाप करून मला स्वर्गात असतं काय म्हणला. हा बघा बरं का, मला का सांगायचंय, ती गेलं स्वर्गात पण त्याने विचारलं देवा हे असं का केलं, मला त्याने इतकं भजन केलं तरी त्याला नरकात टाकलं म्हणलं, आणि मी एवढं पाप केलं तरी मला स्वर्गात टाकलं. मला तू कुठं बसला होता? म्हणला तमाशात. लक्ष कुठं होतं? म्हणला कीर्तनात. मग मला तू तमाशात देहानं तू कुठं आहे हे महत्वाचं नाही, तू मनानं कुठं आहे हे महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही कीर्तनात किती बसला याला काही किंमत नाही, पण तुम्ही मनानं कीर्तनात आहात का तर खऱ्या अर्थानं बदल आहे. नाही तर आजपर्यंत असे किती कीर्तन झाली आणि किती गेले, आपल्यात बदल. लोक उलट आम्हाला म्हणतात महाराज लोकांचा धंदा आहे, सांगतच असते ती. महाराज लोकांचं कुठं ऐकायचं असतं काय? 2 तास बडबडा करते ती, पैसे घेऊन जाते ती. काय करायचंय आपल्याला? आपण बी झालं की तुमचं तुम्हाला, तुमचं तुम्हाला, ही अवस्था आहे जगाची. म्हणून आज बदला नाही. कीर्तन खरं करायची कशासाठी? लोकांनी बदलावी म्हणून. बघा लोक आम्हाला विचारतात महाराज 10वेला कीर्तन आहे, प्रवचनाला 10वेला कीर्तन आहे, 13वेला कीर्तन आहे, वर्षश्राद्धाला कीर्तन आहे, महिन्याला कीर्तन आहे, आवाज प्रत्येक गोष्टीला कीर्तन आहे महाराज. घरात टीव्ही लावला तरी टीव्ही सुद्धा आम्हाला कीर्तन पाहायला भेटतात. महाराज आज आम्ही कलियुगात जीवन जगतोय, पण आजच्या काळातही खऱ्या अर्थानं कीर्तनाची गरज आहे का? तुमची कीर्तन समाजाला उपयोग येतील का? मी त्यांना नेहमीच सांगत असतो बघा, डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येत असतात. डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येत असतात. ओठ कापड नसतात तरी पुन्हा पुन्हा शिवल्या जातात. निसर्ग बायको नाही तरी पुन्हा पुन्हा रुसल्या जातोय, आणि मनुष्य वातावरण नाही तरी पुन्हा पुन्हा बदलला जातोय. आणि या बदललेल्या माणसाला जर पुन्हा माणसात आणायचं असेल तर सगळ्यात प्रभावी माध्यम जर काय असेल तर ते काय? भगवंताचं कीर्तन आहे. बघा नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यानं नारळ पाहू शकत नाही. टेबलाला पाय आहेत पण त्या पायानं टेबल पाहू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं सुई वास घेऊ शकत नाही. कांगव्याला दात आहेत पण त्या दातानं कांगवा घात चावू शकत नाही. अरे माणसाकडे सगळं आहे पण माणसाला मात्र अजून माणूस होता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं कीर्तनाची गरज आहे. का? कीर्तनच अंग, कीर्तनच अंग होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. कीर्तनात बसलं की काय होतं? अंग हरिरूप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कीर्तनाची गरज. तुम्ही म्हणाल महाराज आज आम्ही तुमच्यासमोर एवढी माणसं बसलो, तुम्हाला आम्ही माणसं वाटत नाहीत का? पण खऱ्या अर्थानं मी सांगून जाईल, आम्ही जर माणसं असतो तर कार परवा आमच्या भागात कोपटीत घडलेली घटना घडलीच नसती. अरे 4-5 वर्षाची 15 वर्षाची चिमुरडी जर आम्हाला कळत नसेल तर आम्ही माणसेत का? हा कधीतरी विचार करायची गरज आहे. आमच्याच भागातली बारामती भागातली घटना आहे. अरे जिवंत आईच्या डोक्यात कोयता घालून मुलांना आईची हत्या केली. जर आम्ही माणसं असतो तर आम्ही असं वागलो असतो का? हा विचार करायची गरज आहे. परमार्थ परमेश्वर आमच्या तुमच्या अकलनाच्या बाहेरचा विषय वेदांनाही नाही कळला. अंतपाळयाचा कानडा राजा पंढरीदारे, वेदांना सुद्धा तो कळला नाही. तुम्हाला आम्हाला समजणं खूप लांबची गोष्ट आहे. तुम्ही आम्ही फक्त एक काम करा, माणूस म्हणून जन्माला आलोय ना, फक्त माणूस म्हणून मरण्याचं काम करा. झालं तुमचं आमचं जीवन सफल. जीवन सफल करायचं असेल तर फक्त एक गोष्ट सांगतो, काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. अरे ऐका, आपल्याच भागात जन्म घेतला होता, आपल्याच गावात जन्म घेतला होता नामदेव बाबांनी, पण ऐका, जगले जगासाठी, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट विती उत्तम
मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ऐका, जी माणसं जगासाठी जगली त्या माणसांचा खऱ्या अर्थानं पुण्यतिथी सोहळा होता. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. ईश्वर विभूती, ईश्वर विभूती, ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. जगा माझी, जी माणसं जगासाठी जगतात ना त्यांची कीर्ती या जगात शिल्लक राहत असते. आज नामदेव बाबांचा जर एवढा मोठा सोहळा या ठिकाणी होत असेल तर खऱ्या अर्थानं असं जीवन जगण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजेत. बघा, आल्यानंतर सगळ्या जगात जे जे संत आले त्यांनी देवाकडे काही ना काहीतरी मागणं मागितलं, पण मागणं मागत असताना जगाच्या कल्याणाचंच मागणं मागितलं. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. देवा ऐक, मी ज्ञानेश्वरी सारखाचं वाग्यज्ञ लिहिलाय ना, त्याने जर तू संतुष्ट असशील तर मग तोषोनी मज द्यावे पसाय दाने. पुढं काय मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जाणो, मैत्र जीवांचे काय मागितलं, जे खळ लोक आहेत त्यांच्यातला काय होऊन जाऊ दे, खळपणा निघून जावं, त्यांच्यातला वाईटपणा काय हो निघून जावं. कोणासाठी मागितलं, तुमच्या आमच्यासाठी मागितलं. बरं, ज्यांच्यासाठी मागितलं त्यांनी त्रास दिला होता का? त्यांनीच त्रास दिला होता ना, तीच खळ लोक होती ना. ज्यांच्यासाठी मागितलं, ज्ञानोबरायांनी ज्यांच्यासाठी मागितलं बघा, त्यांनीच ज्ञानोबरायांना काय दिलता, त्रास दिलता. अरे विसोबाकाने यावं, ज्ञानोबरायांची झोळी घ्यावी, त्यातलं पीठ खाली टाकावं आणि त्या पिठावरती थै 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 नाचावं. एक दिवस ज्ञानोबराया म्हणतात, अरे खऱ्या अर्थाने विसोबाकाने आमची झोळी घेतली, त्यातलं पीठ खाली टाकलं आणि त्याच्यावरती नाचले. पण ऐका, विसोबाकाका त्या पिठावरती नव्हते नाचत, ते ज्ञानोबरायांच्या, ते मुक्ताबाईच्या, ते सोपान काकाच्या आणि ते निवृत्तीनाथांच्या पोटावरती नाचत होते. कारण त्याच पिठातला एक 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 घास माझ्या ज्ञानोबरायांच्या, माझ्या मुक्ताबाईच्या, माझ्या सोपान काकाच्या, माझ्या निवृत्तीनाथांच्या मुखात जाणार होता. अरे लोकांनी तोही घास खाऊ दिला नाही. आणि बघा बरं का, या जगात जी जी माणसं मोठी झाली ना त्यांना समाजानं त्रासच दिलाय. आणि लक्षात ठेवा, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा कार्यक्रम करतो. खटकाच ओकेच करणार. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. ज्ञानोबरायांचा समाजानं छळ केला, परिणाम जगाची आई झाली. तुकोबरायांचा गाथा लोकांना पाण्यात बुडवला, परिणाम जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास दिला की माणसं मोठी होत असतात. कारण ऐका, चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतातच, पाहिजेतच. कारण प्रवास जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर गतिरोधक सहन करा, आणि जर तुम्हाला उंचीवरती जायचं असेल तर विरोधक अथवा निंदक सहन करण्याचा प्रयत्न करा. म्हणून खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाला त्रासच. आता आम्ही रोज कीर्तन करत फिरतो, आपण रोज कीर्तनाला कुठे ना कुठे आपल्याला लोक नीट बोलतात का काय? ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, नामदेव बाबांना त्रास झाला, पण आपल्याला तरी काय लोक नीट बोलतात का काय? अयो आमच्यात लई मुळाव, आम्ही असं लई बगळ्यावानी गेलो ना पांढरी कपडे घालून, महाराज आज लईच बगळ्यावानी, अयो मग काय आम्ही वंगाण टाकायचं का अंगाव? हे लय अवघड आहे. काय लोक बोलतील ती, आणि खळांचं कामच तेवढे. खळ लोक काय करतील, आणि खळ कोणाला म्हणायचं? ज्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं दिसत नाही त्याला खळ म्हणायचं. दुसऱ्याचं चांगलं बघितलं की ज्याच्या पोटात उठतो मळ त्याला म्हणायचं खळ. कारण त्याच्याकडे नसतं विचारांचं पाठ बळ, कारण तो करतो नुसताच वळ वळ. म्हणून त्याच्याकडून त्याच्यापासून काढायचा
पळ अपना अपाय त्याच्या संगे अपना अपाय त्याच्या संगे अपना अपाय त्याच्या संगे हरासी संगाती उदास रे हरासी संगाती उदास रे वाईटच होत असतं म्हणून खळाच्या पासून आपण काय करायचं लवकरात लवकर करायचा. पण आता आम्ही लहानपणापासून कीर्तन करतो. काय काय माणसं म्हणतात महाराज लईच लहानपणी कंबर आवळलं मग काय आम्ही काय नळ डावळायचं का. बरं उतार वयात एखादं परमार्थ लागल्या बाबा त्याला बी नीट परमार्थ करून देत नाही. आता थोड्यासाठी कशाला येड्यावणी करायचं म्हणजे परमार्थ करणं येड्यावणी करणं का. ए लोक काय बोलते काय सांगताच येत नाही. एक पेताळ मला भेटलं महाराज कुठे आज खेळ. अयो मी म्हणलं आम्ही काय डोंबरी का आम्ही कोलाटी का आम्ही जुगार खेळतो का आम्ही पत्ते खेळतो म्हणलं आम्हाला खेळ म्हण. पण मी म्हणलं आमचा खेळच आहे पण तुला हाय का वेळ तुला असेल वेळ तर चल घालू दोघाचा मेळ. ते म्हणला महाराज कशा झालाय आम्हाला वेळ तुमच्या संग यायला आमच्या सगळ्या संसाराची झाली भेळ. म्हणलं खात बस मर ना आमचा मुळा उठलाय. पण आपला खेळच आहे बरं का. कोणता माहिती का इको द्यायला खेळ मांडीला वाळवंती गाई नाचती वैष्णव भाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई एक अभिमान केला गवत अभिमान केला आपला खेळच आहे पण कुठलाही पंढरपुरातला जो सर्व संतांनी आणि पांडुरंगाने मिळून केला तो खेळ आहे. एका जनार्दनी खेळत असे खेळ एका जनार्दनी खेळत असे खेळ एका जनार्दनी खेळत असे खेळ एका जनार्दनी खेळत असे खेळ
प्रयत्न करा, आमच्या खेळात या, सामील व्हा. आता तरुण पोरं इथं बरीच आहेत. आम्ही म्हणलं ना तरुण पोरांना इकडे या, परमार्थ करा. ती म्हणतात आम्ही सायन्सला आहे म्हणजे काय जगाच्या आखरी शिकतो का काय? तो आम्ही सायन्सलाच होतो. आम्ही वेल एज्युकेटेड आहेत. आमच्यात कोण वकील आहे, कोण न्यायाधीश आहे, कोण कलेक्टर आहे. आमच्यात पण सगळे शिकलेलेच आहेत की लोक म्हणतात इकडलं काय आलं नाही म्हणून तिकडे गेली तिकडे शिकली. आता इकडलं नाही आलं तिकडलं संस्कृत कळत असतं वय लय अवघड आहे. एक जण म्हणलं मी सायन्सला आहे. म्हणलं सायन्स काय करतो? सगळे सायन्सचे शोध आमच्या ज्ञानेश्वरीत लागलेत. सगळे ज्ञानोबराने शोध लावले. तुम्ही आता ती वाचून आणायला लागलाय पुढं. आमच्या ज्ञानेश्वरीत सगळे शोध आहेत. तो मला एक जण म्हणला मला 3 भाषा येतात. मी म्हणलं 3 कोणत्या? इंग्लिश, मराठी, हिंदी. अरे 56 भाषेचा केलाशे गौरव. भवार नवीन नावत उभारिली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांना किती येत होत्या? 56 येत होत्या. अरे पण तरी जगाने त्रास दिला तरी ज्ञानोबरा या जगाच्या कल्याणाची मागणी मागतात. चला नामदेव बाबांकडे जाऊ. नामदेव बाबांचं पसायदान आहे बघा. मी पंढरपूरला ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस नामदेव पायरीवरती गेलो आणि नामदेव पायरीवरती बघा अजूनही ती पितळाने झाकलेली पायरी. त्या पायरीचं दर्शन घेतलं आणि त्या पायरीचं दर्शन घेतल्याबरोबर त्याच्यावरती पसायदान लिहिलेला पाहितला शब्द. मी म्हणलं पसायदान आतापर्यंत ज्ञानोबरायांचंच ऐकत होतो. आता नामदेवरायांचं नेमकं कुठलं पसायदान आहे? त्यावेळेस तिथं अभंग मी वाचला. खऱ्या अर्थानं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नहो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी. नामदेवराय म्हणतात देवा ऐक, फक्त एक काम कर, गची बाधा फक्त लोकाला होऊ देऊ नको. कारण आज कला आली, कीर्तन आलं, काही आलं तरी लोकांकडे काय गची बाधा आहे. अहंकार झाल्याशिवाय राहत नाही ना. ऐका, अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हेची शुरत्वाचे अंग बघा. चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय मागं असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईटही वाटत नसतं मी मागे आहे. कारण त्यांना माहिती आहे क्षणार्धात मागचा पुढं जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. अहंकार करत बसण्यात काही अर्थ नाही. बघा जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातल्याशिवाय राहत नाहीत. वेळ प्रत्येकाची येते. फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ तुमची नक्की आल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसंच भराल. जे पेरल तेच उगवल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं बघा, तुम्ही जे पेराल तेच उगवतं. इकडं चण पेरल्यावर काय हरभरा गहू उगवतो का? हरभराच आहे. म्हणून पेरणी करत असताना पेरणी फक्त काय करा, चांगली करण्याचा प्रयत्न करा. अहंकाराचा वारा लागू देऊ नका. नम्रपणे जगण्याचा प्रयत्न करा. बघा काय झालं, 3 मुंग्या एकत्र आल्या. 3 मुंग्या एकत्र आल्या आणि 3 मुंग्यांनी विचार केला आता आपल्याला दिल्लीला जायचंय. शक्य आहे का? 3 मुंग्यांनी विचार केला दिल्लीला जायचं. एक म्हणली गपला का आपल्याला 10 दिवस नुसता मंडप उलटायचं व्हायचं नाही, मंडपाच्या पलीकडे जायचं नाही. दिल्ली कुठे म्हणली? ती म्हणली मी जाणार. बरं लहान झाली आणि जो दिल्लीला निघाला होता त्याच्या शर्टवर बसली. गाडीने प्रवास केला आणि कुठे गेली? दिल्लीला गेली. दिल्लीला मंत्रालयात गेल्या. मंत्रालयातून ह्या मुंग्यांना फोन लावला, व्हिडिओ कॉल. हो म्हणली आता 5 मिनिटात म्हणली मोदी येणार आहे तिथं, मोदीचं भाषण ऐकणार आहे मी. त्या मुंग्या म्हणल्या अगं पण तू गेली कस काय? ती म्हणली मी फक्त नंबर झाली, मी काय झाली लहान झाली, त्या माणसाच्या शर्टवर बसली आणि इथपर्यंत आली. आणि खऱ्या अर्थाने मी कुठे गेली? दिल्लीला गेली. का आपल्याला ही जर परमार्थातली दिल्ली गाठायची असेल म्हणजे परमार्थातलं शेवटचं टोक गाठायचं. लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा. मोठी साखर रे गाढवा, मोठी साखर रे गाढवा. मुंगी साखरेचा रावा. म्हणून खऱ्या अर्थानं मोठं व्हायचं असेल तर नम्र व्हायला शिका. म्हणून नामदेव बाबा देवाकडे मागणं मागत असताना म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी. ऐका, खऱ्या अर्थानं ज्यांचा 12 जानेवारीला जयंती सोहळा झाला, राजमाता जिजाऊबाई साहेब. राजमाता जिजाऊबाई साहेब जेव्हा भवानी मातेसमोर उभा राहिल्या,
भवानी मातेसमोर उभा राहिले आणि भवानी मातेला सांगत होते, ए भवानी माता, भवानी आई, दार उघड आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड, पुढे गेलं तर काय अडचण नाही ना, कारण अभंग आहे ना आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल सांगायचे, म्हणून आता फक्त मागणी काय मागितली, जिजाऊ आई साहेब भवानी मातेसमोर उभा राहिल्या आणि भवानी मातेला सांगायला लागल्या, ए भवानी आई, असा एकच दे, 12 भर नको खायला, कारण भुईला बार उग इतकी नग, एकच दे, पण कसा दे, आईसा पुत्र दे गुंडा ज्याचा त्रैलोक्यात झेंडा लागेल, कन्या तरी ऐसी देई जैशी मीरा मुक्ताबाई, देवा द्यायची तर अशी दे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, पण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मातेनं घडवलं त्या मातेची जयंती खऱ्या अर्थानं 12 तारखेला झाली. म्हणून ऐका, छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं आम्हाला ज्या मातेमुळे मिळाले त्या मातेचा आपल्याला गजर करायचा, सर्वांनी गजर करायचा. माझी जाऊनी, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 दिया हमें सुंदर दिया हमें समाज म्हणत होता जागा राजा, सर्व जाती धर्म केला गाजा माझा, माझी जाऊनी, माझी जाऊनी, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, ऐका, छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातेमुळे मिळाले ना आम्हाला, ती माता खऱ्या अर्थानं जिजा माता होती. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेस या जगातल्या प्रत्येकाला आनंद झाला, यात नवल काय. पण ऐका, शिवनेरीवरची माती अजून सुद्धा लाल आहे. अजूनही कधी शिवनेरीवरती जा, शिवनेरीची माती लाल आहे का, कारण ऐका, लाल मातीच्या कना कनातून सुगंध दरवळला, जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला, अररतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार हाती, दुष्ट दुर्जनांना ठार करून केले बहु उपकार, अरे केलेल्या त्या उपकाराची ठेव गड्या रे जाण, तुला रे माझ्या शिवरायाची आण, माझ्या राजाची आण, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ,
जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ. खऱ्या अर्थानं ज्या मातेमुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले ना, त्या मातेनं खऱ्या अर्थानं मागणी सार्थ केली. तुमची आमची मागणी जिजाऊ आईसाहेबांसारखीच मागणी पाहिजे. बघा, हिरोजी इंदलकर हे बांधकाम विभागाचे प्रमुख होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या, आणि रायगडाची राजधानी खऱ्या अर्थानं आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांना हिरोजी इंदुलकरांकडे दिलं होतं. संपूर्ण हिरोजी इंदुलकरांना राजगडाचं बांधकाम केलं, रायगडाची बांधणी केली, आणि ती बांधणी करत असताना त्या ठिकाणी एक मंदिर उभारलं जगदीश्वराचं. आणि ज्यावेळेस सगळं झालं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती आले, आणि आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो महल बघितला, राजवाडा बघितला, संपूर्ण गड पाहितला, आणि मग लक्षात आलं अरे हिरोजी इंदलकरांमुळे एवढं सौभाग्य माझ्या पदरात पडलंय, खुश झाले. पण ते करण्यासाठी हिरोजी इंदलकरांना आपलं राहतं घर विकलं होतं. मागणी पाहितली, खऱ्या अर्थानं मागणी काय असते बघा. हिरोजी इंदलकरांनी काय मागणी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे. हिरोजी इंदलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं, हिरोजी इंदलकर मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, मागा काय मागायचंय ते मागा, मी आज खुश आहे, काय मागायचंय ते मागा. हिरोजी इंदलकर म्हणले, महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय, आम्हाला काही नको, आम्हाला काही नको, मला दुसरं काही नको, फक्त एक अनुमती द्या. अहो हिरोजी इंदलकर सांगा ना काय पाहिजेत. शिवाजी राज एक काम करा ना, या रायगडावरती मी जगदीश्वराचं मंदिर बांधलंय, आणि त्या जगदीश्वराच्या मंदिरावरती पायऱ्यावरती फक्त एकच माझं नाव टाकण्याची संधी द्या, माझं हिरोजी इंदलकर फक्त नाव टाकू द्या. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, अरे हे काय मागणं आहे का, एवढा मोठा राजधानीसारखा गड तू बांधला आणि तू फक्त एका पायरीवरती नाव मागायची अनुमती मागतोय. अरे संपूर्ण गड तुझ्या ताब्यात देतो, काय करायचं ते कर, का तुझं नाव लिहावं असं वाटतं. त्यावेळेस हिरोजी इंदलकर म्हणतात, ऐका ना राज, या जगात तुम्ही नसाल मी नसेल, पण तुमची आमची माझी ख्याती गाणारे या जगात मावळे अनेक असतील. ऐका ना, ज्या ज्या वेळेस शिवजयंतीच्या निमित्तानं हे मावळे या गडावरती येतील ना, त्या वेळेस प्रत्येकजण जगदीश्वराच्या दर्शनासाठी येईल, आणि ज्या ज्या वेळेस जगदीश्वराच्या दर्शनाला येईल ना, त्या वेळेस प्रत्येकजण माझ्या नावावरून चालत जाईल, आणि प्रत्येक मावळेच्या पायाची चरणधूळ कायम माझ्यावरती अभिषेक करत राहील. खऱ्या अर्थाने ही मागणी असायला पाहिजेत. आणि म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची, राजमाता अहिल्यादेवींची, खऱ्या अर्थाने जिजाऊ माता साहेबांची जयंती केली पाहिजे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजा नाही, आणि राजमाता अहिल्यादेवीसारखी राणी पुन्हा होणे या जगात नाही. म्हणून या सर्व जयंती कोणताही समाज असू द्या, प्रत्येक समाजानं आपापल्या थोर पुरुषाची जयंती केलीच पाहिजे. कारण इतर समाज करेल का नाही सांगता येत नाही. मग कमीत कमी तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही भरकटताय का, पण ऐका, मला तसं म्हणायचं नाही, पण आपल्या माणसाचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे. खरं तर मी या मताचा आहे, जातीवादात कोणत्याही संतांना, कोणत्याही महापुरुषांना अडकवता कामा नये, पण आपलं जयंती करण्याचं काम मात्र नक्की त्यांची जयंती करण्याचं काम आपलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं बघा, मागणी खऱ्या अर्थानं जिजाऊ आईसाहेबांसारखी पाहिजेत, मागणी माझ्या हिरोजी इंदलकरांसारखी पाहिजे. जर अशी मागणी असेल तर ती मागणी तुम्हाला आयुष्यभर या जगात टिकवणारी असेल. म्हणून लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं नाथ बाबा देवाकडे मागत असताना देवाला म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी परो निधी, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. देवा माझ्या हातून फक्त तुझं नामस्मरण घडून दे, इतर गोष्टीत मला भरकटत ठेवू नको, आयुष्यभर फक्त एकच काम करू दे, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे. खऱ्या अर्थानं माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे, रात्रंदिवस फक्त माझ्या हातून तुझंच भजन होऊ दे, एवढीच कृपा आमच्यावरती कर. पण ऐका, या समाजाला भजन करायला सांगितले, लोक ऐकत नाहीत. पण जर भजन केलं नाही तर मग तुम्ही गिराईक कोणाचं होता माहिती आहे का, यमाचं. जर जीवनात येऊन जर भजन केलं नाही तर मग आपण गिराईक यमाचे, मग रट्टेच खायच्या कामाचे आपण. कारण त्याच्याकडे गडी असा आहे, त्याला फॉर्च्युनर नाही, जॅगवार नाही, पजेरो नाही, जीप कंपास नाही, थार नाही, ऑडी नाही, दुसरं काही नाही, त्याला बुलेट नाही, काय नाही, रेडा आहे. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा, आणि त्याच्यावर बसून हातात चाबूक मारी ती, चोडी ती, तोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर भौसाल नाही त्या यमाशी करुणा. म्हणून ऐका, नाथबाबा सुद्धा म्हणतात, जर आमचं हे नाही ऐकलं ना मग काय होईल बघा. ऐका, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. हे सरती सेवकी वाह काळ बांधून नेईल,
राजाची जयंती आली जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवा सर्वांचे हात वर जय 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 भवानी सर्वांचे हात वर जो जो महाराष्ट्रात राहतो त्याला त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान ज्याचा ज्याचा भूत मराठी तो प्रत्येक जण हात वाटी करेल क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज रीतिवंत वीरवंत शौर्यवंत कीर्तिवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर हे रक्त काय 500 रुपये घेऊन मतदान करणारच एक काय अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हे रक्त आहे हे काम दावल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा सर्वांनी गर्जना करायची छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर सद्गुरु नामदेव बाबा महाराज की ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद आहे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तींचं बळ मिळतं ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे शेवट 5 मिनिटं घेतो आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण उगा उपकार केले म्हणे टाळ्या वाजवूच नका काय गरज नाही त्याची काय माझं पाकिट मला मिळणार आहे तेवढं घेऊन मी जाणार आहे नाही टाळ्या वाजवला काय फरक पडत नाही खऱ्या अर्थानं बघा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा दरारा ऐकायचा आहे तर ऐका पाकिस्तानची ना आपली सारखी भांडणं असतात सीमेवरती पाकिस्तानवाली एकदा भारतातल्या शिपाई जवानांना मानली खामोश हमसे टकराने की कोशिश मत करना भारतातली म्हणली काय रे तुमच्याकडे नाही नाही कशाच्या जीवा तुम्ही एवढ्या उड्या मारतायत पाकिस्तान मधली म्हटली हमारे पास चीन के कराटे है अयो ती म्हणली चीन के कराटे ते मिचमिच्या डोळ्याच्या अवलादींचं आम्हाला काय सांगतो म्हणले ती झोपेतून उठली तर अर्धा तास त्यांना डोळं उघडायलाच लागतात ती काय करायचं आमचं त्यांचं नका सांगू तुम्हारे पास जब चीन के कराटे है तो हमारे पास भी छत्रपती शिवाजी महाराज के मराठे है छत्रपती शिवाजी महाराज के मराठे आणि तुमच्या जवळ असतील चीनचे कराटे पण आमच्यातला एक एक छत्रपतींचा मावळा तुमच्यातल्या हजारोंच्या बरोबरीचा आहे आमची बरोबरी करू नका आणि आजही मिलिटरीमध्ये सर्वात मोठी बटालियन जर कोणती असेल तर मराठा बटालियन आहे हा आपला अभिमान आहे आता वाजवा जोरदार टाळ्या मराठी 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 म्हणजे जात नाही जो महाराष्ट्रात राहतो ज्याला मराठी बोलता येते आणि ज्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत तो मराठी चंद्राची कोर लावली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसते गाडीव भगवा झेंडा लावला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसते गाडीव छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसते अरे ऐका त्यासाठी 52 वर्षातला 35 वर्षाचा काळ जगाच्या कल्याणासाठी जगाच्या रक्षणासाठी कशाची जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस घोड्यावरती घालवावा लागतो तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज होता येते आधी खऱ्या अर्थानं जयंती साजरी करण्याच्या आधी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या मनामध्ये करण्याचा प्रयत्न करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न करा तीच खऱ्या अर्थानं छत्रपतींची जयंती असेल आज आम्हाला विचार करा वाटतोय अरे आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय का आज अनेक जण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या राजे तुम्ही जन्माला येताल हो पण येताना मावळे सोबत घेऊन या कारण आताचे मावळे असे झाले डोमकावळे आताच्या मावळ्यांना मावा सुटना तोंडातला काय करते मावळे राजे तुमच्या सोबतचे मावळे आम्ही बघितलेत करा 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 मुळी पिळायचे बरोबर का नाही मुळे घेतलीत अशी कर 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 पिळायचे मावळ्यांच्या मिशा बघा तानाजी मालुसऱ्यांच्या अशा आहेत आताच्या गड्यांना मिशाच दिसेना
काय राजे तुम्ही हे ह्यांच्या जीवावरती तुम्ही काय करणार नाही राजे मावळं घेऊन या राजे ऐका तुमच्या काळातले मावळे ऊसाची मोळी कार 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 फिरायचे आमच्यातला कार परवाचा एक मावळा एक ऊस घेतला आणि गुडघ्यावर हाणला गुडघा मोडला आणि बघता काय माझ्याकडे आताचे मावळे असलेत हे मावळ्यांचं लय अवघड राजे तुमच्या काळात मावळे निष्ठावंत होते हो आताचे मावळे 500 दिलं की सकाळी एकाकडेच प्रचार दुपारी दुसऱ्याचा प्रकार संध्याकाळी चपटी उघडी तिसऱ्याला मतदान करायला निघतोय आताचे मावळे असे आहेत जुने राजे आणि मावळे एकनिष्ठ होती राजे त्या मावळ्यांकडे निष्ठा होती राजे ऐका तुमची ही निष्ठा अशी होती मावळ्यांसाठी तुमची सुद्धा जीव द्यायची तयारी होती आणि प्रत्येक मावळ्यांची तुमच्यासाठी जीव द्यायची तयारी होती हो महाराज या पण आता निष्ठावंत मावळे होऊन घेऊन या आणि खऱ्या अर्थानं राजे यावं वाटत असतील तर राजे प्रत्येक घरात येतील फक्त खऱ्या अर्थानं आधी आपली मावळं व्हायची तयारी ठेवा आधी आपण मावळे व्हा मावळे झाल्या की आपण राजे आणल्याशिवाय राहत नाही एकदा सर्वांनी जोरदार भजन करा विठोबा हरी जय जय हरी जय जय विठोबा आनंद कीर्तनाचा सर्वजण ते शूटिंग करतायत बघा सर्वांचे हात वरती पाहिजे हा तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा